247 ह्या कॉन्क्लेव्ह म्हणजे बरोबर असतात श्रीनिवास डेप्पो चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रेसिडेंट, त्याचबरोबर प्रतिमा धोंड, आताच त्यांचे भाषण तुम्ही ऐकलंय, मॅडम शमा फर्नांडीस and rest of the dignitaries on the dais, dignitaries among the audience. सगळ्यात पहिले हांव कॉंग्रॅच्युलेट करता गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ज्यांच्यानी थीम गोवा ॲट 237 ही 47 ची चेंज करून 37 ही घेतल्याबद्दल त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन्स. अननेसेसरी अंटील जोपर्यंत लोकल पार्टनरशिप जायना तोपर्यंत आम्ही विकसित गोवा किंवा विकसित भारत हे स्वप्न साकार करपाक शकना. हांवें मुद्दामून एकूच गजाल सांगतलो की बिफोर कमिंग द मोदीजी इन द पावर अच्छे दिन आने वाले हैं हे स्वप्न आशिल्लें जे देशाक दाखयल्लें. म्हणजे तुम्ही मुद्दामून इन 2013 द टॅगलायन आशिल्ली अच्छे दिन आने वाले हैं. आज आमी प्राउडली सांगता अच्छे दिन आ गए हैं. आणि नाव आता विकसित भारत 2047 हे स्वप्न पुराय देश पळोवपाक लागला. आणि विकसित भारत 2047 हे स्वप्न जर साकार जातले आसत जाल्यार प्रत्येक स्टेट ही विकसित जावपाची गरज आसा. आणि प्रत्येक स्टेट जर विकसित जातली आसत जाल्यार इट इज नॉट ओनली द गव्हर्नमेंट बट ऑल द बॉडीज दोज हू आर वर्किंग इन लायन विथ द गव्हर्नमेंट हांच्यानी हो विचार करपाची गरज आसा. आणि म्हाका दिसता हांव सगळ्यात पयलीं म्हणजे आम्ही गोवा 2037 हो आमचो विजन डॉक्युमेंट समोर दवरच्या पयलीं तुम्ही तुमचो गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स हांच्यानी आपलो विजन डॉक्युमेंट तयार केल्या बद्दल ऑल द टीम जो वर्क तांचे कॉंग्रॅच्युलेशन. तांचे खूप खूप मनापासून हांव खूप खूप अभिनंदन करता की तांच्यांनी स्पेशली हो विजन डॉक्युमेंट तयार केलो. दे आर गिविंग टू द गव्हर्नमेंट. आमचो विजन डॉक्युमेंट तयार करता आसतना वील गो थ्रू ईच अँड एव्हरी म्हणजे तुम्ही जो जो आस्पेक्ट आणि ज्या ज्या सेक्टराक तुम्ही टच केला क्योंकि ऑलरेडी म्हणजे आवर चाणक्य ग्रुप वन इज वर्किंग ऑन द विजन डॉक्युमेंट. तांच्यांनी तुमच्या बरोबर उलोवपाकूय सुरवात केला. ताच्या बरोबर कंटिन्युअसली दे आर इन टच. बट जेन्ना आमी आमचो विजन डॉक्युमेंट म्हणजे बिफोर 19 डिसेंबर 2025 आम्ही लॉन्च करतले. पण म्हाका खात्री आसा की तोपर्यंत आम्ही सगळ्या तुमच्या बरोबर हे डिस्कस करून आम्ही लॉन्च करपाक शकतले. हांव जस्ट पळयतालो येता आसतना हांगा बसल्या उपरांतूय बी म्हणजे कंटिन्युअसली फूल डेच्या सेशनांतल्यान कितें कितें डिस्कस केलां आनी फाटल्या 6 वर्सांच्या टेन्युअरांत हांव कितें कितें टच करपाक शकलो. म्हणजे एक्झॅक्टली वॉट आमी विचार तरी कितें करतात की आमकां विकसीत गोवा 2037 जर जातलो आसत जाल्यार आमी खंयच्या सेक्टराक टच करपाची गरज आसा. आनी हांव स्पेशली तुमी टच केल्ले सब्जेक्ट म्हणजे आतापर्यंत जितके एक्सपर्ट्स तुमच्या मदीं उलोवन गेले, तुमच्या मदीं डिस्कशन्स केले, तुम्ही त्यांच्या बरोबर कदाचित वेगवेगळ्या विशयाचेर डिस्कशनूय केला आसतलें. ते सब्जेक्ट पळयतालो हांव आनी तितून हांव फाटल्यान रिमायंड करपाक लागलो की आमी कितें नक्की एक्झॅक्टली फाटल्या 6 वर्सांत एज अ चीफ मिनिस्टर म्हणून ह्या सेक्टरांत म्हाजें कॉन्ट्रिब्युशन आसा. आनी इन फ्युचर विचार करता आसतना त्या सेक्टरांत हांवें कितें चेंजीस करपाक जाय. सस्टेनेबल इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ हो तुमचो फर्स्ट टॉपिक तुम्ही डिस्कस केला. म्हाका दिसता की मेन टायम when policy makers is most important आणि टाइम टू टाइम गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आसूनी, TTAG आसूनी किंवा अदर बॉडीज इतर GOME आसतले, मायनिंग असोसिएशन्स आसतले, ह्या सगळ्या असोसिएशनांनी टाइम टू टाइम जी सजेशन्स फ्रॉम माय फर्स्ट बजेट टू द लास्ट म्हणजे रिसेंटली सबमिट केले बजेट ही जी दिल्या ती सगळी इन्क्लूड करपाचो हांवें प्रयत्न केला. इट इज नॉट 100% ती सगळी इम्प्लिमेंट जाल्या अशें हांव म्हणचो ना, पण 100% ती इन्क्लूड करपाचो प्रयत्न केला. आणि तुम्ही दिल्ली सजेशन्स ही सदोदीत आम्ही बजेटात आसतली किंवा इम्प्लिमेंट करपाक आम्ही कंटिन्युअसली प्रयत्न केल्लो आसा. ताका लागून गोंयांत अशा पद्दतीची सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल ग्रोथ जावपा खातीर ऑलरेडी सुरवात जाल्या. तुमचो जर सपोर्ट मेळ्ळो जाल्यार ते आनिकूय बी आमी जशें म्हणटा की इनोव्हेशन ड्रिवन इकॉनॉमी आसतली किंवा अजून जे बदल येवपाक जाय ह्या सेक्टरात ते इट इज पॉसिबल आसा, येवपाक शकतले. बट चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऑल द अदर इंडस्ट्रीज हाची सपोर्टाची गरज आसा. कारण ऑल इंडस्ट्रियल सेक्टरात जर पळयत आसत द गव्हर्नमेंट कॅन ओनली गिव्ह द इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट, गव्हर्नमेंट कॅन गिव्ह द पॉलिसी मेकिंगात सपोर्ट. एक्चुअली इन्व्हेस्टमेंट शूड कम फ्रॉम द प्रायव्हेट पार्टनर्स, देन ओनली इट इज पॉसिबल. आणि त्या खातीर प्रायव्हेट सेक्टरात जितकी इन्व्हेस्टमेंट येतली त्या सेक्टरा खातीर गव्हर्नमेंट इज ऑलवेज रेडी, गव्हर्नमेंट इज ऑलवेज वेलकम हे करता. आणि इन फ्युचर ऑल्सो आमचे गव्हर्नमेंट रेडी आसा की अशा पद्दतीची मदत करपा खातीर.
The second to be ease of doing the business in building the world class business ecosystem in the Goa. या सेक्टरात तुम्ही ease of doing the business हाच्या खातीर फॉर एक्झाम्पल म्हणून दितलो जवळपास ओनली टू डू द रजिस्ट्रेशन इन द हॉटेल देर आर द 16 काय 17 रजिस्ट्रेशन लागताली which have cut down. आम्ही 3 हाडली. That is the achievement we have achieved. This is one example. आम्ही टुरिझम ह्या इंडस्ट्रीत केलं. It is only because of your suggestions. हांव म्हणटलो. It is not a government. एकदा गव्हर्नमेंट ब्युरोक्रेसी अशा पद्धतीचे हॉटेल्स तशीच दवरपाचो सुद्धा प्रयत्न करता. म्हाका सांगता आसतना दिसना. पण सजेशन्स जो ऍक्च्युअली बिझनेस करता तो एक खूप बऱ्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता आणि ही सजेशन्स येयल्या उपरांत आम्ही ती कट डाऊन करू शकता आणि हे म्हणजे आम्ही इज ऑफ डुईंग बिझनेस करता असताना वेगवेगळ्या सेक्टरात म्हणजे इंडस्ट्रियल लायसन्स कन्स्ट्रक्शन लायसन्स दिता असताना आयडीसीचे रिफॉर्म करता असताना रिसेंटली माय एमडी आयडीसी आता सेक्रेटरी आयडीसी ही इज देर तुम्ही करता न्यू पॉलिसी जी असतली आम्ही प्लॉट ट्रान्सफर करपाची जी पॉलिसी हाडली अगेन हाची सजेशन सुद्धा चेंबर ऑफ कॉमर्स आणि तुमचेच मेंबर सगळ्या त्या हेजेर आशिल्ले आज म्हणजे डेड इंडस्ट्रियल प्लॉट्स कितलेशेच आशिल्ले हे आम्ही ट्रान्सफर करपाक शकले ह्या पद्धतीचे रिफॉर्म्स जे तुका हाडले म्हणून म्हाका दिसता इज ऑफ डुईंग द बिझनेस ह्या सेक्टरात आम्ही तुमच्या कडल्यान हाज्याय फुडली सजेशन्स जी आसा ती एक्सपेक्ट करता ती तुम्ही दिवची अशें हांव तुमचे कडेन मागता फ्रॉम द मास टुरिझम टू द एक्सपिरियन्शियल अँड द सस्टेनेबल टुरिझम आम्ही ऑलरेडी म्हटला की सन्स अँड सी एका स्पिरिच्युअलिटी जोडची इवन दो द वेलनेस टुरिझम गोंयांत हाडपा खातीर प्रायव्हेट सेक्टरांतले जितली व्हडली इन्व्हेस्टमेंट जावपाक जाय किंवा आमकां इंटरलँड टुरिझमा कडेन वचपाक जाय आमी रिफॉर्म्स जायते म्हणजे टुरिझम डिपार्टमेंटान आसतले किंवा रेस्टॉरंट डिपार्टमेंट फाटले माझे बजेट जर काढून तुम्ही पळयशात दोज वर रेडी टू इन्व्हेस्ट म्हणजे अदर 6 तालुकात नॉट द कोस्टल तालुकास जाल्यार आमी टॅक्स हॉलिडे दिवपा खातीर तयार आसा बजेटात क्लियर कट मेन्शन केला की उरलेल्या 6 तालुक्यांनी आमी जो तुमकां टॅक्स हॉलिडे दिवपाक जाय इवन दोज वर इन्व्हेस्टिंग मोर दॅन 5,000 crores इन द स्टेट वी आर रेडी टू गिव द जीएसटी बॅक हो एक ऑलरेडी माझ्या बजेटात हे केला जेणेकरून की अशा पद्धतीची बिग इन्व्हेस्टमेंट स्टेटीत येवची आणि ती इन फ्युचर येतली हाची म्हाका खात्री आसा म्हणून तुमच्याय कडल्यान अशा पद्धतीचे जे बिग इन्व्हेस्टर्स आसा तांकां स्टेटीत जर हाडीत जाल्यार एक बऱ्या पद्धतीची इकोसिस्टम आमी गोंयांत क्रिएट करपाक शकतली म्हाका दिसता इंडस्ट्रीजचो हेल्प ह्या गोष्टी खातीर जाय फॉर गोवा बीइंग द हब फॉर द स्टार्टअप मीडिया ग्रीन अँड टुरिझम टेक एआय ड्रिव्हन सोल्युशन्स या सेक्टरात म्हणजे वी आर गिविंग द इन्सेंटिव्स इन स्टार्टअप म्हाका दिसता ज्या पद्धतीन डेव्हलप जावपाक जाय स्टार्टअप आनी आयटी हे डेव्हलप जावंक ना बट ताज्या खातीरूय बी जे इन्सेंटिव्स दिवपाक जाय किंवा बाकीच्या बरोबर टायअप करपाक जाय हो गोवा गव्हर्मेंटान ऑलरेडी स्टार्ट केला इन फ्युचर आमकां गोंयांत अशा पद्धतीचो स्टार्टअप इकोसिस्टम डेव्हलप जावपा खातीर तुमच्या सगळ्या कडल्यान मदत लागतली फॉर द फ्युचर रेडी वर्कफोर्स इन द गोवाज ग्रोथ सेक्टर हे करपा खातीर आमी स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हाजेर भर दिला आयटीआयचो ऑलरेडी टायअप विथ द टाटा बरोबर करून ऑल द 12 आयटीआयज आमी अपग्रेड केल्या जेणेकरून रेडी वर्कफोर्स गोंयांत तयार जावचो फुडल्या एक म्हणजे ऑलरेडी लास्ट इयरचेर आमी सुरवात केल्या की ज्या पद्धतीचो स्किलिंग फोर्स जाय गोंयांत ऑलरेडी आयटीआय इंडस्ट्रीज टायअप ह्यो करून सुद्धा म्हणजे कन्सर्न त्या इंडस्ट्रियल सेक्टरात कशा पद्धतीच्यो वर्कफोर्स इन फ्युचर लागतलो ताचें स्किलिंग करपाक ऑलरेडी स्टार्ट केला न्यू कोर्सीस आमी ऑलरेडी गोंयांत इंट्रोड्यूस केल्या जेणेकरून तेजो म्हाका दिसता हालून द डेम्पो कॉलेज स्टार्टेड विथ द हॉस्पिटॅलिटी कॉलेज दीस इयर म्हणजे ते सुद्धा एक नवीन इनिशिएटिव्ह आसा जेणेकरून चडांत चड भुरगे कारण गोवा बीइंग अ टुरिस्टीक स्टेट हॉस्पिटॅलिटी सेक्टरात चड लोक येवपाची गरज आसा हांवें सजेशन दिलें सो दॅट वन्स अगेन म्हणजे थँक्स फॉर श्रीनिवास बाबा ताणी म्हाज्या सजेशनाचेर रोखडोच न्यू कोर्स ह्या वर्साच्यानूच इंट्रोड्यूस केलो सो दॅट मॅक्झिमम भुरगे ह्या सेक्टरात 100% जातलेच कारण इट इज अ फ्युचर कारण सगळे जाण आता पळयता की फ्युचर कितें आसा ते पळोवन सगळे जाण एडमिशन घेता म्हणजे ट्रेडिशनल एड्युकेशन तशें पळोवन वचत जाल्यार घेवन तितून फ्युचर कांयच ना म्हणून नवीन एड्युकेशन जें आसा पळय आनी ओन्ली प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा प्रायव्हेट कॉलेजीस गोंयांत हाडप प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बील आमी पास केले ऑलरेडी 3 प्रायव्हेट कॉलेजीस गोंयांत येता मरीन कोर्सीस गोंयांत सुरवात जाता इवन म्हणजे परूल युनिव्हर्सिटी आसतली MIT पुणे आसतली परत अजून गुजरात बेज अजून एक युनिव्हर्सिटी गोंयांत येता जेणेकरून गोवन स्टुडंट्स जे भायर वताले तांकां हांगासर ऑपॉर्च्युनिटीज ह्या पद्धतींतल्या सेक्टरांत अवेलेबल करून दिवपा खातीर आमचें सरकार सातत्यान काम करता
तुम्ही मेकिंग द गोवा एज द इंडियाज ग्रीनेस्ट अँड मोस्ट सस्टेनेबल स्टेट आम्ही पळयता की ह्या सेक्टरात म्हणजे मॅक्झिमम गोंयांत ग्रीनरी कशी वाडची आणि ताच्या खातीर ज्यो पॉलिसीज किंवा रिफॉर्म्स म्हणजे सरकारान हाडपाक जाय ते हाडल्या आणि हेजेर सांगता आसतना म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटाच्या बाबतीत वन ऑफ द बेस्ट जर कोण करता आसत जाल्यार ते गोंय राज्यांत करता. मागीर ते सॉलिड मेडिकल वेस्ट आसतले, ई वेस्ट आसतले, केमिकल वेस्ट आसतले, ऑल टायप्स ऑफ वेस्ट. इट इज नॉट ओनली म्हणजे वी आर एक्चुअली अवर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट हे सेपरेटली फॉर्म करपी गोंय हे पयले राज्य आसा. ऑल्सो वी आर पार्टनर विथ द मिनिस्ट्री ऑफ द हाऊसिंग ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एज अ नॉलेज पार्टनर. वी आर गिविंग वेगवेगळ्या जाणांक नॉलेज शेअरिंग करपाचें काम आमचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करता आणि एक्चुअली वेस्ट टू वेल्थ करपाचें काम तुमकां सांग बऱ्याच जाणांक खबर आसा. बऱ्याच जाणांनी सालिगांव वेस्ट मॅनेजमेंट प्लांट पळयला, इवन दो काकोडा वेस्ट मॅनेजमेंट प्लांट पळयला. वी आर फोकसिंग ऑन द ETPs. ओके, मॅक्झिमम इंडस्ट्रीनी ETPs कशा पद्धतीन जाता. वी आर फोकसिंग ऑन द STPs. देशांतलो पयलो व्हॅक्यूम बेस्ड STP आमी आमच्या पणजेंत घालपाक शकल्या. दॅट इज ऑल्सो द अचिव्हमेंट फॉर द गव्हर्नमेंट ऑफ गोवा. त्या खातीर मोस्ट वेस्ट मॅनेजमेंट आनी ग्रीन आनी क्लीन सिटी स्टेट दवरपा खातीर सातत्यान सरकाराचो फोकस आसा. हाज्या फुडें अशाच पद्दतीन वतले आणि हे सगळे थारायता आसतना रोड अहेड फॉर द गोवा 2037 तुमची सगळ्यांची सजेशन्स ही गरजेची आसा. आणि म्हाका दिसता आयच्या ह्या रिपोर्टाच्या माध्यमांतल्यान तुम्ही सगळ्या जाणांनी इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ फॉर द गोवा 2037 हे दिला. आम्ही विजनरी लिडरशिप ऑफ द हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी ऍटलिस्ट अमृत काळात त्यांच्यानी देशाचे जेन्ना 100 वर्सां स्वातंत्र्याची पुराय जातली तेन्ना देश खंयसर आसचो हाजे विजन पळोवपा खातीर आतां सुरवात केला. आम्ही जी इकॉनॉमी ग्लोबल इकॉनॉमी जेन्ना 10 नंबराचेर आशिल्ली ती 4 नंबराचेर व्हरपाचें विजन ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान दवरलें ते आमी अचीव केलें. आणि आयच्या ह्या अमृत काळाच्या निमित्तान जेन्ना आमी फुडल्या 25 वर्सांच्या विजनाचो विचार आतां करपाक लागला, डेफिनेटली विकसीत भारत 2047 आणि विकसीत गोवा 2037 करपा खातीर तुमचो सगळ्यांचो सहभाग हो खूप महत्वाचो आसा. आणि जेन्ना गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्रीज, पॉलिसी मेकर इंडस्ट्रीज हे जेन्ना एकीकडे येता तेन्नाच हे करप शक्य आसा. म्हाका दिसता यू ऑल सगळे जाण तुम्ही ह्या गोंय सरकारचे विजन विकसीत गोवा 2037 हे साकार करपा खातीर तुम्ही आमच्या बरोबर आसतले. आणि डेफिनेटली जेन्ना गोंय विकसीत गोवा 2037 जातले तेन्नाय परत एकदा तुमच्या बरोबर अशें डिस्कशन करपा खातीर म्हाका आवडटलें आणि तेन्नाय मी परत एकदा तुमच्या मदीं येतलो. इतकेंच सांगता म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.